हो पप्पा मला भ्या वाटायल्या. त्यासाठी कशाला आलाय तू बर? अहो पप्पा तरी पण वाटायला लागले भ्या मला. अरे इथवर आल्यासारखं आपले पैसे फिटलं पाहिजेत. अहो किती उंच आहे बघा ते. असू दे, मी आहे की, तू का काळजी करणार? चल, तू बघितलं सुद्धा आपण जायला नाही. अहो पण पप्पा लई उंच आहे की, कुठे असू पडेल दे, बघा असू दे, आपण. चल. तिथं आवाज कसा घुमतोय बघ. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की ही इमारत किती भव्य आहे. गोल घुमट हा आदिलशाही काळातील सर्वात प्रसिद्ध वास्तूमध्ये गणला जातो. ही वास्तू सुलतान महम्मद आदिल शहा यांची समाधी म्हणून बांधण्यात आली होती. पहिल्यांदा पाहिल्यावरच या इमारतीचा आकार पाहून आश्चर्य वाटतं. फोटोमध्ये जितका मोठा दिसतो, प्रत्यक्षात त्याहूनही मोठा आहे. गोल घुमट हा 17व्या शतकात बांधण्यात आला. आदिलशाही राजवटीने विजापूरमध्ये अनेक सुंदर वास्तू बांधल्या, पण त्यात गोल घुमट सर्वात प्रसिद्ध आहे. या घुमटाची रचना इतकी मजबूत आहे की अनेक शतके उलटूनही तो आजही भक्कम उभा आहे. मित्रांनो, इथे एक आपल्याला टँक दिसतो. मला वाटतं ते बहुतेक पाणी साठवण्यासाठी असेल. इतिहासात अशा मोठ्या स्मारकासमोर पाण्याचे हौद बांधले जातात. मला वाटतं गोल घुमटचे पाण्यातील प्रतिबिंब सुंदर दिसावे यासाठीही याची रचना केली असेल. मित्रांनो, या भव्य दिव्य इमारतीपाशीच आपल्याला याच्या समोर एक सुंदर अशी बाग पाहायला मिळते. या बागेमध्ये खूप सारे झाडे आपल्याला लावलेली दिसतात. ही झाडे म्हणजे वेगवेगळ्या शोची आहेत. आता आपण या गोल गुंबज विषयी बोलू. हे गोल गुंबज जे आपण या चित्रामध्ये बघू शकता, या ठिकाणी पायऱ्या आहेत ज्याच्या सहाय्याने आपण वर जाऊ शकतो. तर चला तर मित्रांनो, आता आपण या गोल गुंबज मध्ये जाऊ. पण जाण्याच्या आधी तुम्ही या ठिकाणी त्याची रचना बघू शकता. एकदम भव्य दिव्य अशी इमारत आहे. याची रचना खूप सुंदर कलाकृतीने केलेली आहे. तर चला तर मित्रांनो, आता आपण गोल गुंबज मध्ये प्रवेश करूया. मित्रांनो, तीच ती महम्मद आदिल शहा यांची समाधी. हे विजापूरच्या आदिलशाही घराण्यातील एक प्रसिद्ध सुलतान होते. आदिलशाही वंशाचे 7वे सुलतान होते. राज्यकाल अंदाजे 1627 ते 1656. त्यांची राजधानी विजयपुरा म्हणजे तेव्हाचे विजापूर. महम्मद आदिल शाह हे विजापूरच्या आदिलशाही घराण्यातील एक प्रसिद्ध सुलतान होते. त्यांनी इसवी सन 1627 मध्ये राज्याची सूत्रे हातात घेतली. त्यांच्या काळात विजापूर हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे आणि समृद्ध शहर होते. महम्मद आदिल शाह यांना भव्य वास्तू बांधण्याची आवड होती. आज हा गोल घुमट जगभर प्रसिद्ध आहे. या घुमटाची खास गोष्ट म्हणजे त्याचा प्रचंड आकार आणि आत असलेली विस्परिंग गॅलरी. तिथे एका बाजूला हळू आवाजात बोलले तरी दुसऱ्या बाजूला तो स्पष्ट ऐकू येतो. तर चला मित्रांनो, आपण आता विस्परिंग गॅलरीकडे जाऊया. ओ पप्पा, तुमच्या तर वर चढा. मी दमलो, आता मी इथेच बसतो. अरे काय एवढ्या लांब आलास काय? इथे बसायसाठी आलास काय? वरती विस्परिंग गॅलरी कोण कवा बघायची? अहो पप्पा, पण पायऱ्या लय खड्या आहेत त्या. मी दमलो आताच. किती पायऱ्या चढलो मग मग असं करतोस काय? काय? मग तू इथंच बस संध्याकाळपर्यंत. मी जातो, बघतो आणि मी गावाला निघून जातो. तू बस पप्पा, इथंच. पण मी पण येणार आहे की वरती. काय येतोस मर्दा? इथं बसलायच लागा. तुला काय चढायचं होईना, उतरायचं होईना. मित्रांनो, सर्वेश संघ बडबडत मी आलो बघा वरती 7व्या मंजिलवर. सर्वेश पण वैतागला, त्याला बोर बोली म्हणून मी त्यासाठी बडबडत आलो बघा. या घुमटाचं बांधकाम बघा किती मस्त केले पहिल्याच्या लोकांनी. इथून असा नजारा बघितला की घराकडे जावंस सुद्धा वाटत नाही. मित्रांनो, आता तुम्ही ज्या क्षणाची वाट बघताय ती वेळ आलेली आहे बघा. बघा मित्रांनो, आता तुम्हीच प्रत्यक्ष अनुभव बघा. या घुमटाची खास गोष्ट म्हणजे त्याचा प्रचंड आकार आणि आत असलेली विस्परिंग गॅलरी. तिथे एका बाजूला हळू आवाजात बोलते की दुसऱ्या बाजूला तो स्पष्टपणे ऐकू येतो. अंधारामुळे व्यवस्थित दिसत.
आपल्या मागे आवाज येतोय. माहिती आहे. इथे सिक्युरिटी गार्ड आहेत बरं का. हा. ते दाबायचं काय मित्रांनो आता एक खाली बघून तुम्ही अंदाज लावू शकता की आपण किती उंचीवर आलो आहोत. दिसतंय. मित्रांनो कॅमेरा आता सर्विसकडे आहे आणि समोर बघा मी उभा आहे एकदम लांब. यावरून तुम्हाला या गॅलरीच्या व्यासाचा अंदाज लागेल. मित्रांनो आज इथं भरपूर गर्दी आहे, त्यामुळे कोण काय बोलतं हे आम्हाला समजून झालं आणि सर्वांचाच आवाज इथं घुमत आहे. मित्रांनो तुम्ही ऐकू शकता इथे एकदा टाळी वाजवल्यानंतर किती आवाज निघतात. फिरवून तिथं आणले फिरवून तिथं. तुम्ही बघू शकता गोल गुंबदच्या मध्यभागी मोहम्मद आदिलशाह यांची कबर आहे. ही वास्तू केवळ समाधी नसून आदिलशाही काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. हा. मित्रांनो आता आपण गोल गुंबदच्या बाहेर आलो आहोत. इथून संपूर्ण विजापूर शहर दिसत आहे. वर येण्यासाठी थोडी मेहनत लागते, पण हे दृश्य पाहिल्यावर सगळी मेहनत वसूल झाली. चारी बाजूला पसरलेले शहर आणि ऐतिहासिक वास्तू पाहून ह्या ठिकाणचं महत्त्व जाणवतं. मित्रांनो तात्पर्य म्हणजे इथून पूर्ण शहराचं दृश्य दिसते. चला तर मित्रांनो इथं असलेल्या आपण तोफांची माहिती घेऊया. मित्रांनो येथे ठेवलेल्या तोफा आदिलशाही सैन्यांच्या ताकदीची साक्ष देतात. त्या काळी अशा मोठ्या तोफांचा वापर युद्धामध्ये केला जात असे. विजापूर हे केवळ सुंदर वास्तूसाठीच नव्हे, शक्तिशाली लष्करासाठी प्रसिद्ध होते. गोल गुंबद परिसरात असलेले संग्रहालय आदिलशाही काळाचा इतिहास जपून ठेवते. मित्रांनो या संग्रहालयात आदिलशाही काळातील चिलखत, शस्त्रे आणि युद्ध सामग्री जतन करून ठेवली आहे. या वस्तूमधून त्या काळातील सैनिकाचे जीवन आणि लष्करी व्यवस्था कशी होती याची माहिती मिळते. येथे पर्यटकांना त्या काळातील कला, संस्कृती, युद्ध सामग्री आणि दैनंदिन जीवनाची माहिती मिळते. यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल की शस्त्रे, तलवारी, भाले, ढाली, जुन्या तोफांची माहिती, लष्करी वस्तू, आदिलशाह काळातील नाणी, विविध धातूची चलने, त्या काळातील व्यापाऱ्यांची माहिती, फारसी आणि अरबी भाषेतील लेख, राजांचे आदेश, ऐतिहासिक नोंदी, प्राचीन वस्तू पाहायला मिळतात. मित्रांनो इथं बघा फारसी भाषेत काहीतरी लिहिलेले दिसते. मित्रांनो गोल गुंबदच्या सभोवतालची ही सुंदर बाग या ऐतिहासिक वस्तूचे सौंदर्य आणखीन वाढवते. येथे उभारून संपूर्ण गोल गुंबद एका नजरेत पाहता येतो. पर्यटक येथे फिरतात, फोटो काढतात आणि या भव्य वास्तूचा आनंद घेतात. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.